आषाढी यात्रा सोहळा 6 जुलै 2025 रोजी संपन्न होते। आषाढी यात्रा सोहळा कालावधीमध्ये राज्यातून तसेच परराज्यामधून मोठ्या प्रमाणात भाविक येतात। विठ्ठल रुक्मिणीच्या पदस्पर्श दर्शनासाठी भाविकांच्या दर्शन रांगेत मोठ्या प्रमाणात गर्दी असून दर्शन रांग गोपाळपूर पर्यंत गेले। पदस्पर्श रांगेत तसेच पत्राशेड येथे भाविकांसाठी मंदिर समिती व प्रशासन यांच्या वतीने मुबलक सोयी सुविधा उपलब्ध केल्या असून या उपलब्ध सोयी सुविधांची पाहणी पालकमंत्री गोरे यांनी केली आहे। पददर्शन रांगेत घुसखोरी होऊ नये तसेच पददर्शन रांगेमधील भाविकांचे सुलभ व जलदर्शन व्हावे यासाठी मंदिर समितीकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली। या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली शौचालये, हिरकणी कक्ष, पाणी पुरवठा, आरोग्य सुविधांचीही पाहणी केली। तसेच पददर्शन रांगेतील भाविकांशी संवाद साधून मंदिर समितीकडून पत्राशेड दर्शन रांगेत उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांबाबत समाधानी व्यक्त केले। पालकमंत्री गोरे यांनी दर्शन रांगेतील भाविकांना मोफत अन्नदान त्यांनी सुरू केलं असून अन्नदानाचं वाटपही पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते करण्यात आले। वारकरी भाविकांसाठी मंदिर समिती व प्रशासनाकडून उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिलेत। त्याचबरोबर पाहणी करताना वारकरी व भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी पालकमंत्र्यांनी 2 व्हीलरवरून दर्शन रांगेची गोपाळपूर पर्यंत पाहणी केली। यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर प्रशासनाकडून पत्राशेड, दर्शन रांग, दर्शन मंडप या मंदिरामध्ये भाविकांसाठी उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांबाबतची माहिती दिली। तसेच दर्शन रांगेतील भाविकांना सुलभ व जलदर्शन व्हावं यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांचीही माहिती दिली। यावेळी त्यांच्या समवेत पाहणी करताना कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय अधिकारी अर्जुन भोसले, व्यवस्थापक मनोज श्रोत्री, सांगोला तहसीलदार संतोष कंसे उपस्थित होते।